ग्रोथ कशी पाहिजे, बागेला काय वापरलं पाहिजे आणि कुठल्या कंपनीचे प्रोडक्ट वापरले पाहिजे हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. आपल्या जमिनीमध्ये काय कमी आहे, काय जास्त आहे आणि कशामुळे तुम्हाला एवढे मोठे प्रॉब्लेम जाणवतात. तुमच्या बागेतला बुंदा का होत नाही, तुमच्या बागेतला घड का व्यवस्थित होत नाही, तुमच्या बागेतली वादी का व्यवस्थित होत नाही, हे या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती देतो आणि प्रोडक्ट कुठले वापरले पाहिजे हे पण माहिती देतो. तर चला बघूया व्हिडिओ शेवटपर्यंत. आपण बेसल डोस दिलेला आहे एनजीपी ॲग्रोटेक नागपूर आणि लिक्विड दिलेले आहेत सर्व आयरिस केमिकल पुणे. अशा पद्धतीने आपण रिझल्ट काढलेले आहेत आणि एनजीपी ॲग्रोटेकचा आपण दिलेला आहे, एनपीके दिलेला आहे, प्रोम दिलेला आहे, पोटॅश दिलेला आहे, झिंक दिलेला आहे, झाईम दिलेले आहे आणि ह्युमिक दिलेलं आहे. अशा पद्धतीचे आपण रिझल्ट दोन कंपन्या मिळून एवढं जबरदस्त घेतलेले आहेत. बेसल डोस दिला एनजीपी ॲग्रोटेक कंपनीचा आणि पूर्ण लिक्विड दिलेले आहेत आयरिस केमिकलचे आणि अशा पद्धतीने आपण रिझल्ट केलेले आहेत. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणखीन लिक्विड काय काय वापरले आपण बुंद्यासाठी, वाढीसाठी हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण सांगतो. आपल्या जमिनीमध्ये कुठं कुठं कधी कधी काय होते, सर्वांची जमीन एकसारखी नसते. त्या कारणामुळं काय होतं, कोणत्या जमिनीमध्ये पोटॅश जास्त मिळतं, कोणत्या जमिनीमध्ये नत्र जास्त मिळतं. त्यासाठी आपण केलं काय पाहिजे, मग कुठं कुठं काय होते, कोणाचा बोंदा तर बनतो पण ज्यावेळेस वरची जे गॅपिंग आहे ते गॅपिंग व्यवस्थित होत नाही. ते का होत नाही, कारण की आपल्याला नत्र कमी मिळतं आणि आपल्या जमिनीमध्ये पोटॅश जास्त असतं. पोटॅश जर जास्त असलं तर तुमचा बुंदा दिसते पण तुमचा जो गच्चा आहे वरचा तो गच्चा धरून राहते. त्या कारणामुळे आपल्याला काय करायचं आहे, जे आयरिस केमिकलचे प्रोडक्ट आहेत, समजा आता जर तुमची मुळी बंद पडलेली आहे, मुळी बंद पडली असेल तर आपण वापरलं पाहिजे 070 आणि मुळी चालू केल्यानंतर पुढचं काय वापरायचं आपण, तर मुळी चालू झाल्यानंतर आपल्याला वापरायचं आहे ज्या वेळेस आपली जर वाढ होत नाही त्यासाठी आपल्याला वापरायचं आहे 10-34 आणि एनफोर्स 25. आणि जर तुम्हाला बुंदा पण करायचा आहे तर त्यामध्ये आपण 050-62 घेतलं तर चालेल. अशा पद्धतीनं आपल्याला डोजेस करायचे आहेत आणि पूर्ण आपलं कार्बोक्साइड आहे त्या कारणामुळं ते उचलायला लवकर उचलल्या जाते आणि घ्यायची जे त्याची पद्धत आहे. समजा आता जर दुसरं आपण वॉटर सोल्युबल जे टाकतो, समजा एक 1261 असेल, याचा जो रिझल्टचा पिरियड आहे तो एक 8 ते 9 दिवस आहे. पण आपले औषधं दिल्यानंतर तिसऱ्या दिवशी तुम्हाला ते औषधं लागू होतील आणि रिझल्ट दिसणं चालू होईल. कारण की आता जे बाग आपण मागं बघत आहे, हिला मी एक 15 दिवसाच्या आधी हिला आपण 050-62 10-34 आणि N25 दिलं होतं आणि त्यामध्ये मायक्रोन्यूटन पण आपलं ॲड केलं होतं. तर यामध्ये मला एवढे रिझल्ट दिसले या 15 दिवसामध्ये, तर आपण विचार पण करू शकत नाही अशा पद्धतीचे रिझल्ट दिसलेले आहेत. आणि बाहेरची एक मटेरियलची चिमट पण आपण हिला टाकलेली नाही आहे. पूर्णतः आपण आयरिस केमिकलवर हा पूर्ण प्लॉट आणलेला आहे. आणि आता या लेवलचा जो प्लॉट आहे, हिच्या बरोबरचा ज्यांनी प्लॉट लावलेला आहे तो आपल्याकडे नाही आहे, तो दुसऱ्याकडे आहे कोणाकडे तरी. पण त्यांची मी बघितली, हे जे ग्रोथ आहे, जे ग्रोथ पाहिजे, समजा हे जे लेंथ आहे हे लेंथ त्याची कमी आहे, म्हणजे त्याचा गच्चा धरून आहे. आणि असा जर गच्चा धरून राहिला तर काय होते, ज्या वेळेस तुमची यन व्हायची आहे त्यावेळेस यन व्हायच्या टाइमला तुमचा घड आखूड पडणे, वादीमधलं अंतर कमी राहणे, ह्या सर्व गोष्टींना तुम्हाला सामोरं जावं लागतं. मग काय होतं, तुमचा जो खर्च आहे तो खर्च वाढत जातं. कारण की ज्या वेळेस आपल्या वादीमधलं अंतर कमी पडते त्यावेळेस तुम्ही हजारो रुपयाची औषधं सोडता पण त्यावेळेस त्याची ग्रोथ होत नाही. कारण की ज्या वेळेस गर्भधारणा व्हायची राहते त्याच वेळेस आपल्याला ते अंतर लांबवावं लागतं. तसं अंतर लांबत नाही. ज्या वेळेस आपला गच्चा धरून राहते त्यावेळेस जर आपण नियोजन केलं नाही तर त्यावेळेस तो घड लहानचा लहानच राहते. मग तुम्ही यन झाल्यानंतर कितीही औषधं सोडता त्याला काही पर्याय राहत नाही. म्हणून तुम्हाला जे नियोजन करायचं आहे ते बांधणी झाल्यानंतरच करा. ज्या वेळेस बांधणी आपण करतो त्यावेळेस आपण खतं टाकल्यानंतर तुम्ही काय करता, आपण म्हणतो की खत टाकल्यानंतर आता ते लागू होईल, ते 25 दिवस लागू होत नाही. आणि ते 25 दिवस आपल्या बागेला काही भेटलं नाही की त्याच वेळेस आपली गर्भधारणेची अवस्था राहते आणि त्या गर्भधारणेच्या अवस्थेवेळीच त्याला वॉटर सोल्युबलचे जे लिक्विड आहे ते मिळत नाही. आणि लिक्विड न मिळाल्यामुळं ह्या प्रॉब्लेमला आपल्याला सामोरं जावं लागतं. आणि जर आपण त्या डोस टाकल्यानंतर, बेसल डोस केल्यानंतर जे बांधणी करतो त्यानंतर जर आपण वॉटर सोल्युबलचे आपले सगळे औषधं सोडली तर तुम्हाला 100% आपण रिझल्ट काढून देऊ. आणि हा व्हिडिओ आता सेव्ह करून ठेवा.
मी तर कॅप्शनमध्ये नंबर देणारच आहे आणि माझ्या इन्स्टावर पण मी हा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे. तुम्ही तिथं पण बघू शकता. तिथं शॉर्ट आहे पण इथं पूर्ण माहिती मी त्याच्यात तुम्हाला दिलेली आहे. तुम्हाला जर मार्गदर्शन लागत असेल तर मला फोन करा. मी तुम्हाला सर्व मार्गदर्शन सांगतो आणि तुम्हाला पद्धतशीर रिझल्टही काढून देतो आणि तुमच्या प्लॉटला व्हिजिट पण देतो. कशा पद्धतीनं आपल्याला प्लॉट आणायचा आहे हे मी तुम्हाला तिथे आल्यानंतर सविस्तर सांगू शकतो. आणि जेणेकरून जे आपला खर्च होत आहे, आपलं एवढंच आहे की आपली फीज नाही आहे. आपला शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद हीच आपली फी आहे. आणि असं नाही म्हणत की आमच्या पाचचं खतं घ्या, आम्ही कुठल्या याडसाठी हा व्हिडिओ केलेला नाही आहे. एवढंच म्हणणं आहे की प्रत्येक शेतकऱ्याचं चांगलं व्हावं एवढीच आमची भावना आहे. जे तुम्ही बाजारामधून जे औषधं आणता त्याचे रिझल्ट हल्ली मिळतात नाही मिळत हे तर मी सांगू शकत नाही, पण आपल्याकडले औषधं घेतल्यानंतर मी 100% गॅरंटी देतो की तुम्हाला रिझल्ट येणार म्हणजे येणार. जो तुमचा बुंदा आहे, तुमच्या झाडाची क्वालिटी आहे, तुमचं पानामधलं अंतर आहे, तुमच्या झाडाची हाईट आहे, ह्या सर्व गोष्टी मी तुम्हाला त्या लिक्विड सोडल्यानंतर करून देऊ शकतो. आणि बरेच जणांचे असे प्रॉब्लेम होतात अजून, त्यांचा माल तर व्यवस्थित येते, माल व्यवस्थित आल्यावर त्यांचा जो माल आहे तो शॉर्ट राहते, त्या कारणामुळं त्यांना दर भेटत नाही. मग कसं होते, तुमचा संपूर्ण खर्च झालेला राहते आणि नंतर तुम्ही कितीही औषध सोडसाल तर त्याचा फायदा राहत नाही. आता मी तुम्हाला हे बाग संपूर्ण दाखवणार आहे. या बागेतलं एक तरी असं झाड दाखवा मला की ज्याचा गच्चा धरून राहिलेला आहे, किंवा त्याची वाढ नाही आहे, किंवा त्याच्या पानामधलं अंतर कमी आहे, किंवा त्याच्या पानामध्ये चकाकी नाही आहे. असं मला एक तरी झाड माझ्या बागेत दाखवा. मी संपूर्ण तुम्हाला बाग दाखवणार आहे. आणि आपल्या बागेमध्ये सध्या तर एकही बंचिंगचं झाड नाही आहे. बंचिंग नाही किंवा व्हायरस नाही. आता तुम्ही म्हणसाल की तो रोपाचा प्रॉब्लेम राहते, रोपामध्ये अनुवंशिकता राहते म्हणून बंचिंग होते, असं नाही आहे. तुम्ही त्याला सुरुवातीपासून त्याच्या झाडाची त्या ह्युमिनिटी पॉवर कशी ठेवता, त्याची ग्रोथ कशी ठेवता यावर सगळं अवलंबून आहे. जर तुम्ही म्हणसाल की आता अनुवंशिकता असल्यामुळं मागच्या रोपांमुळं पण व्हायरस येतो, तर असं नाही आहे. आता ह्याच जातीची जर दुसऱ्या शेतात लावली तर प्रॉब्लेम होऊ शकतात. आता 1-2 बागा या बराबरीच्या आहेत, त्याच्यात जवळपास 100 ते 200 झाडं गेले असं हे शेतकरी म्हणत होते. आता तर मी ते बघायला जाणारच आहे कशा पद्धतीचे आहेत. पण आपल्या या बागेमध्ये जे आपल्याकडे नियोजन आलं आहे त्यामध्ये एकही व्हायरसचं झाड नाही किंवा बंचिंगचं झाड नाही. आता मी तुम्हाला संपूर्ण बाग दाखवतो. आणि व्हिडिओ जर आवडला असेल, तुमच्याकडे जर शेती नसेल तर तुमच्या गावात जे शेतकरी आहे त्यांना हा व्हिडिओ शेअर करा, कारण की हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे. कारण की या व्हिडिओनं कोणाचा तरी फायदा होणार आहे, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा. कारण की आजकाल कसं झालं आहे, मार्केटमध्ये एवढे जे प्रोडक्ट आलेले आहे ते क्वालिटीत नाही आहे. आणि आपण का व्हिडिओ करायचं ठरवलं, हे या क्वालिटीमुळं आपल्याला व्हिडिओ करायला भाग पडलं. कारण की आपल्याला वाटलं की आपलंच नाही, आपल्या शेतकऱ्याचं नाही तर सगळ्या शेतकऱ्यांचा फायदा झाला पाहिजे. महाराष्ट्रात, MP, छत्तीसगड सगळ्या इकडे आपल्या शेतकऱ्यांचा फायदा झाला पाहिजे, म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त ताकदनं शेअर करा. आणि आता तुम्हाला दाखवतो की कशा पद्धतीची आपली बाग आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता बागेची ग्रोथ, ही आहे आपल्या बागेची ग्रोथ, बघू शकता तुम्ही. आणि आणखीन सांगतो, जर कोणाची बाग असेल आणि ज्यांच्या बागेची ग्रोथ नाही त्यांनी आयरिस केमिकलचं 070 द्या आणि त्यांच्या बागेत मी रिझल्ट स्वतः काढून देतो. मी स्वतः तिथे येईल आणि रिझल्ट काढून देईल. जर रिझल्ट नाही आला तर ज्या शेतकऱ्यापासून आपण पैसे घेतले त्या शेतकऱ्याचे आपण पैसे पण वापस करू शकतो. म्हणून तुम्हाला सांगतो, अर्जंटमध्ये मार्गदर्शनासाठी कॉल करा. आणि आपली काही फी नाही आहे, फक्त आपलं एवढंच आहे की आपण औषध दिल्यानंतर रिझल्ट 100% काढून देतो. आणि बाकी जाग्यावर तुम्हाला एवढी हमी दिली जात नाही, कारण की आम्हाला आमच्या प्रोडक्टवर पूर्ण भरोसा आहे. त्या कारणामुळं तुम्हाला मी रिझल्ट काढून देऊ शकतो. आणि हा काही व्हिडिओ कोणत्या कमाईसाठी किंवा कोणाच्या फायद्यासाठी केलेला नाही आहे, फक्त हा केलेला आहे व्हिडिओ फक्त शेतकऱ्याच्या फायद्यासाठी. बघू शकता तुम्ही, मी एवढ्या तळमळीनं तुम्हाला सांगत आहे तर काहीतरी त्यामध्ये तथ्य असेल म्हणूनच सांगत आहे. तुम्ही बघू शकता, आता हे असं एखादं झाड लहान राहिलं आहे पण बुंदा तुम्ही बघू शकता कुठल्या लेवल नाही तर. आणि आता तुम्ही म्हणसाल की हिचे पानं का खाली आलेले आहेत, तर हिचे पानं तर खालून पूर्ण पाणी आलेलं आहे, बाजूला कॅनल आहे, तर त्या कारणामुळं इथं पाणी साचलं आहे, त्या कारणामुळं त्याचे पानं खाली आले.
पण तुम्ही बघू शकता बुंद्याची लेवल काय आहे. अजून आपल्याला एक साधारणतः 1 महिना जाईल यांसाठी. तोपर्यंत मला कमेंट करून सांगा की याचा बुंदा किती इंच होईल. बघू शकता तुम्ही मित्रांनो. आणि व्हिडिओ आवडला असेल तर फक्त तळमळीनं सांगणं आहे, सर्व शेतकऱ्यांना हा व्हिडिओ पोचवा, शेअर करा. मला पण दिसू द्या की बागेची ग्रोथ कशा प्रकारे आहे आणि कशा प्रकारे रिझल्ट आहेत. हे सर्वच सर्व झालेलं आहे आयरिस केमिकलच्या प्रोडक्टमुळं. आणि तुम्हाला जर लागत असेल की शेतकऱ्यांचं बोलणं करून द्या की आम्हाला खरोखर आयरिस केमिकलचंच त्यांनी वापरलाय का, बाहेरची एकही मटेरियलची चिमट वापरलेली नाही आहे, असं जर व्हिडिओ करायचा असेल तर तो पण व्हिडिओ करून आपण त्यांचं बोलणं करून देऊ. तुम्हाला वाटन की त्यांनी बाहेरचं काही वापरलंय काय, तर मी तो पण व्हिडिओ तुम्हाला करून देऊ शकतो आणि त्यांची मुलाखत आपण या व्हिडिओमध्ये घेऊ शकतो. तुम्ही जर कमेंट करसाल तर मी मुलाखत पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवू शकतो. आणि भेटू पुढच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.